नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत MSBT समर 2025 च्या रिझल्टची डेट ही MSBT ने जाहीर केलेली आहे। तर बघा, ऑफिशियल डेट आहे, टेंटेटिव्ह डेट तुम्हाला दिलेली आहे। तर मागच्या वेळेस सुद्धा काय केलं होतं की MSBT ने रिझल्टची डेट डायरेक्टली देऊन टाकली होती। कारण कसं असतं, कोणी काय सांगतं, विद्यार्थी अजून टेन्शन मध्ये चालले जातात, बरोबर आहे। तर यावेळेस सुद्धा MSBT ने आपली ऑफिशियल डेट ही दिलेली आहे। तर आपण जाऊया आता वेबसाईटवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आल्यावर सांगतो, टेन्शन घेऊ नका। तर ही MSBT ची ऑफिशियल वेबसाईट आहे बाळांनो, बरोबर आहे। त्यामध्ये फक्त काही नाही, गुगलवर तुम्ही फक्त MSBT जरी टाकलं ना, तर पहिल्या नंबरची जी वेबसाईट येईल ती आपली ऑफिशियल वेबसाईट असते, बरोबर आहे। तर बघा, तर मागच्या वेळेस सुद्धा डेट, टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिली होती। टेंटेटिव्ह म्हणजे काय की आम्ही प्रयत्न करू या डेटला रिझल्ट लावण्याचा, बरोबर आहे। आता मागच्या वेळेस काय झालं होतं की एक दिवस अगोदर रिझल्ट लागून गेला होता, तर या वेळेस सुद्धा एक दिवस अगोदर रिझल्ट लागू शकतो। 10% शक्यता आहे एक दिवस अगोदर लागण्याची, बरोबर आहे। MSBT ने मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं होतं की 4th वीक ऑफ जून मध्ये तुमचा रिझल्ट लागेल, पण आता डायरेक्टली तुम्हाला डेट दिलेली आहे। तर बघा, तुम्ही या ठिकाणी आता बघू शकत असाल, तर हा बघा, पहिला जो तुमचा छान छान लेटेस्ट अपडेट वाला जो आपला व्हाईट कलरचा पट्टा आहे ना, तर या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल टेंटेटिव्ह डेट ऑफ MSBT समर 2025 एक्झामिनेशन रिझल्ट डिक्लेरेशन इज 24 जून 2025, म्हणजे 24 जून 2025 ला बघा, दिसतं ना तुम्हाला या लाल याच्यामध्ये की 24 जून 2025 ला तुमचा रिझल्ट लागून जाईल। ही टेंटेटिव्ह डेट आहे, मागे पुढे होऊ शकतं। बघा, मागच्या वेळेस एक दिवस अगोदर लागला होता, यावेळेस सुद्धा शक्यता आहे, ठीक आहे ना। बघू ना आपण, ठीक आहे ना, लेट्स सी, बघूया काय होतो काय नाही। आणि हो, रिकामं टेन्शन घेऊ नका, कारण विद्यार्थी काय करतात की रोज टेन्शन घेतात। अरे बाळांनो, पेपर जे लिहिले गेले आहे तेच मार्क तुम्हाला मिळणार आहे, बरोबर आहे। पहिली गोष्ट, जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी होते यावेळेस, तर या विद्यार्थ्यांची जी पेपर चेकिंग झालेली आहे ही डिजिटल स्वरूपात झालेली आहे। म्हणजे काय की त्यांचं जे पेपर आहे ना, त्या पेपरची प्रॉपर एक PDF बनवली गेली आणि ही PDF जो पण काही पेपर चेकर आहे त्यांना देण्यात आलेली होती आणि डिजिटल स्वरूपात त्यांना मार्क वगैरे त्या ठिकाणी टाकायचे होते, बरोबर आहे। म्हणजे फक्त तुम्ही पहा, क्वेश्चनचा आन्सर भाऊने किती लिहिलेलं आहे, व्यवस्थित लिहिलेलं आहे का, मग त्याचे मार्क त्या ठिकाणी फिल करा आणि या ठिकाणी ऑटोमॅटिकली प्रॉपर तुमचं कॅल्क्युलेशन होईल, काउंटिंग तुमची प्रॉपर होईल, कोणत्याही प्रकारचा एरर येणार नाही। आणि दुसरी गोष्ट, सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे नॉर्मल आपल्या ऑफलाईन पद्धतीने जसे चेक होतात ना, तसेच चेक झालेले आहे, ठीक आहे ना। सर्व पेपर प्रॉपर चेक होऊन मार्क सुद्धा फिलअप वगैरे झालेले आहे, सर्व काही करून झालेलं आहे, बरोबर आहे। आता फक्त त्याला टॅली करणं चालू आहे। RSS सेंटर, RRSS सेंटर सर्वांनी प्रॉपर सर्वांचं काम झालेलं आहे, फक्त आता रिझल्ट तयार करणं सुरू आहे। तर लवकरच तुमचा रिझल्ट जाहीर होऊन जाईल, एखाद दिवस अगोदर पण लागू शकतो। आणि हो, जसा रिझल्ट अपलोडिंगला जाईल, जसं काही इन्फॉर्मेशन काही येईल माझ्याजवळ, काहीतरी मला समजेल, तसं मी तुम्हाला शेअर करून देईल, काही काळजी करू नका, ठीक आहे ना। आणि बघा बेटा, लक्ष द्या की आता बऱ्याचशे विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला या विषयाचा पेपर टफ गेला होता, आम्हाला त्या विषयाचा पेपर खूप कठीण गेला होता। तर बघा, नॉर्मल कसं असतं माहितीये का की पेपर जर समजा कठीण निघाला तर त्याची चेकिंग जी आहे ना ही तेवढी सोपी होते, हे तेवढं लक्षात ठेवा। आणि यावेळेस काय झालं होतं की PPR या सब्जेक्टचा जो पेपर होता, यामध्ये जवळपास 22 मार्काचे जे क्वेश्चन आले होते हे आउट ऑफ सिलेबस आले होते। म्हणजे आउट ऑफ सिलेबस म्हणण्यापेक्षा, आता बघा, मागच्या सेमिस्टरला म्हणजे मागच्या स्कीमला ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस नावाचा एक विषय होता, मॅक्सिमम त्याचेच क्वेश्चन त्यांनी याच्यात पण टाकून दिले होते डायरेक्टली, बरोबर आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला सिलेबसमध्ये कुठेही CNC पार्ट प्रोग्रामिंग हे देण्यात आलं नव्हतं, आणि तरी सुद्धा ते क्वेश्चन टाकून दिले, तर भरपूर विद्यार्थ्यांना हा पेपर कठीण गेला होता। तर बघा, हे मी नाही सांगत आहे, वाटलं तुम्ही भरपूर साऱ्या विषयांच्या शिक्षकांना बघा, त्यांना विचारा की काय झालं होतं। भरपूर साऱ्या कॉलेजेसने रिटर्न मध्ये कंप्लेंट वगैरे केली। आता बघा, याचा फायदा होईल नाही होईल ते तर देव जाणे, बरोबर आहे, किंवा युनिव्हर्सिटी जाणे, पण मला नाही वाटत। पण बघा, आपलं काम आहे देणं, लागला तर तुम्हाला ग्रेस मार्क सुद्धा मिळू शकतात। तर ग्रेस मार्क म्हणजे काय हो सर? तर बघा, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा काय होतं माहिती का की तुम्ही फोटोकॉपी, समजा बघा, तुम्ही एखाद्या वेळेस फोटोकॉपी वगैरे टाकतात, बरोबर आहे। तर तुमचा रिझल्टवर, फोटोकॉपीवर तुमच्या रिझल्टवर मार्क येतात 40 पैकी समजा तुम्हाला 35 मार्क पडले होते, बरोबर आहे, 35 मार्क येतात, आणि जसं तुम्ही फोटोकॉपी मागवता तर फोटोकॉपीवर बघता तर अरे यार, इथे तर 25च मार्क आहे, ओ बापा, असं कसं काय झालं? समजतंय का मला काय म्हणायचंय? म्हणजे बघा, रिझल्टवर 35 मार्क्स होते, पण ज्यावेळेस तुम्ही फोटोकॉपी मागवतो त्यावेळेस 25 मार्क, म्हणजे 10 मार्क कमी कसं काय झाले? त्याला ग्रेस मार्क वगैरे तुम्ही म्हणू शकतात। तर अशा प्रकारची ग्रेस मार्क तुम्हाला PPR ला मिळू शकते। बघा, कन्फर्मेशन नाही देऊ शकत, पण मॅक्सिमम शिक्षक मला असं बोललेले आहे, बरोबर आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर प्रॅक्टिस करा। आणि हो, नवीन सेमिस्टरचे जे ऑनलाईन क्लासेसचे जे कोर्सेस आहे हे आपले गुरुवारी, म्हणजे जवळपास आपले 19 जूनला आपले येऊन जातील बेटा, बरोबर आहे। तर सर्वांनी प्रॉपर
आमचे फ्री डेमो लेक्चर बघा. विनीत ट्युटोरियल हे YouTube चॅनल आहे आणि विनीत ट्युटोरियल आपलं प्ले स्टोअरवर ऍप्लिकेशन सुद्धा आहे. जाऊन एकदा चेक करा. तुम्हाला जर आमचे डेमो लेक्चर खरंच आवडले ना तरच कोर्स परचेस करा. आणि हो, सध्या ऑफर आहे, लॉन्चिंग ऑफर आम्ही देणार आहोत. तर लॉन्चिंग ऑफरचा बेनिफिट घ्या बाळांनो, ठीक आहे ना. चला असो, आय होप सो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तर आता एक व्हिडिओ मी बनवत आहे की अकॅडमिक कॅलेंडर सुद्धा जाहीर झालेला आहे. हे सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की समजून घेऊ, ठीक आहे ना. तर डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जेणेकरून तुम्हाला रिझल्टची अपडेट लगेच मिळून जाईल. रिझल्ट लागला की लगेच लिंक तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे ना. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.